12 वर्ष एका खुर्चीवर बसल्यावर आज नरेंद्र मोदी यांना आपण काय संबोधित करावं हा एक फार मोठा यक्ष प्रश्न हा एक भारतीय नागरिक या नात्यानं आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित झालेला आहे. 2014ला सत्तेवर येण्याच्या आधी हे काय बोलले तर त्यांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात आम्ही 15 लाख रुपये टाकू. मिळाले का? नाही. दरवर्षी 2 कोटी युवकांना आम्ही रोजगार देऊ. मिळाला का? नाही. शेतमालाच्या लागत मूल्याच्या 1.5पट शेतमालाला भाव देऊ. मिळाला का? नाही. कृषीवर आधारित उद्योगांची एक मोठी चेन निर्माण झाली का? नाही. 100 स्मार्ट सिटी करू. झाले का? नाही. दहशतवादाचा विमोड करू. झाला का दहशतवाद? नाही. उलट पहलगामसारखे पुलवामासारखे जे मोठे कांड झाले त्यातले आरोपी पण अद्यापपर्यंत मिळत नाही. त्यामुळे एकसारखे बदले काय 10 सर आणू वगैरे असं सगळं करून सांगितलं. मात्र आपल्या देशाची लढाईमध्ये आता लष्कर आपलं जिंकत असताना अमेरिकेतून फोन येतात आणि आपल्याला सरेंडर व्हावं लागतं. नरेंद्र सरेंडर अशा स्वरूपाचं बोलावं लागतं. हे दुःख आहे. त्यामुळे तेही करण्यामध्ये अपयशी ते ठरले आहेत. यासोबतच कुठे एक सिंह आला होता मेकअप इंडियाचा. तो सिंह जो आहे हा कुठे भंगारमध्ये जाऊन बसला ते समजत नाही. त्यामुळे स्टार्टअप गेलं. मेक इन इंडिया जे काय होता प्रपोजल ते गेलं. आता दुसऱ्या देशातूनच सगळे प्रोडक्ट हे आपल्याजवळ यायला लागले. म्हणे डिझेल जे आहे हे 35 रुपये दिला जाईल. आज डिझेल जे आहेत पेट्रोल डिझेल हे 100च्या पुढे हे आता निघालेले आहे. पेट्रोल जे आहेत ते 35 रुपयाला मिळेल. सिलेंडर जो आहे ते सिलेंडर 100 रुपयात मिळेल. असं सगळं सांगत असताना त्याची खूप एक मोठी शृंखला आहे. एक फार मोठी यादी आहे. आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले म्हटलं जातं. मात्र जो जसा बोलतो तसा जर वागला नाही तर ते पावलाचा वापर कसा करावा असा उद्धट प्रश्न या निमित्ताने करणं औचित्याचं ठरणार नाही. कारण मी मेरिटवर या 12 वर्षाच्या अनुषंगानं एक विश्लेषण आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता असल्याच्या अनुषंगाने बोलत आहे. आणि यामध्ये सर्वात मोठा अजून एक जो त्यांचा घोषणा होता 15 लाखासारखी 2 कोटी सारखी ती होगी ना खाऊंगा ना खाने दूंगा. मात्र आता भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणं एवढी वाढलेली आहे. सगळी व्यवस्था भ्रष्ट झालेली आहे. व्यवस्थाच अस्तित्वात राहिलेली नाही. आणि आता सरकार म्हणून व्यवस्था अस्तित्वात नसल्यामुळे आता लष्कराच्या म्हणजे आता हवेतून पेपर नीटचे आणावे लागतात आहे. नीटसारखे पेपर हे त्यांच्या कारकिर्दीत 71 वेळेस नीटचे पेपर जे आहेत हे फुटले. त्यासोबत मनमोहन सिंगजी अर्थव्यवस्था सक्षमतेने चालवत असताना जितना डॉलर रुपया गिरता है उतना पंतप्रधान गिरता है असं बेताल वक्तव्य करणारे जे नरेंद्र मोदी होते यांच्या कारकिर्दीमध्ये आता डॉलरचा काय प्रकार चालला आहे ते आपण बघतो. तर इंधनाच्या टंचाईच्या वेळेस आपले कसे पहिले नफाखोरी कशी झाली. 77 कोटी रुपयाचा सरकारी कंपन्यांनी नफा कसा मिळवला. खाजगी लोकांनी तर मिळवला. हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. हम दो और हमारे दो या अनुषंगानं हे सरकार चाललं आहे.